पश्चिम बंगालची जे आज रिझल्ट सकाळपासून जे पाहत आहे, ही जे निकाल आज आलेला ही अपेक्षित पूर्ण देशाची महिलांना आणि बंगालवर प्रेम करणारे जे लोक होते पूर्ण देशामध्ये, की बंगाल हा आपला देशाचा एक भाग आहे आणि तो राज्य आपल्याकडे नेहमी राहायला पाहिजे, आणि तेच आज बंगालची जनताने करून दाखवलेलं आहे। हां, लोक म्हणतात भारतीय जनता पार्टीची खूप मोठी जीत आहे कि एवढे वर्षानंतर ममता बनर्जी का खेला खत्म होबे, और ये खेला खत्म कर दिया बंगाल के लोगों ने। आणि याच पद्धतीने मी मनापासून आमचे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करन। लोक म्हणतात मोदी है तो मुमकिन है, आणि त्याच पद्धतीने आमचे देशाचे गृहमंत्री ज्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली आणि स्ट्रॅटेजी अनुसार त्यांनी इथे काम केला आणि त्याचा निकाल आज जनतानी पूर्ण देशाने पाहिलेला आहे। ममता बॅनर्जीचा अहंकार तुटला। ममता बॅनर्जीचं ज्या पद्धतीने महिलांची सुरक्षाबद्दल जे हलकर्जीपणा होता, जे त्यांना निग्लेक्ट करत होती आणि जे अत्याचार करणारे लोक त्यांना सपोर्ट करत होती, आज या सगळे विषय संपलं आणि जेवढेही ग्रेट लीडर्स होऊन गेलेले पश्चिम बंगालमध्ये आपले, ते सगळे आज मनाला शांती भेटत असन की जे सनातन्यांचा विरोध करन, जे रामरामचा विरोध करन, जे भगवेचा विरोध करन, त्याच्या सोबत या देशाचा एकही राज्य राहणार नाही। आणि ते वेस्ट बेंगॉलमध्ये आज सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। तो ममता बनर्जी, तुम्हारा खेला खत्म हो गया, खेला होबे नहीं, खेला खत्म हो गया। तो लोग बनते हैं कि ये अपनी जीत है। यस, ये जीत हमारी नहीं, उन उम्मीदों की है जो वेस्ट बंगाल की जनता ने अपनी आंखों में सजाई थी। तो उस जनता को, त्या सगळी महिलांना, ते युवकांना ज्यांना वाटते की आमचा वेस्ट बेंगॉल बांगलादेशी घुसपेटी आहे, हे बंद झाले पाहिजे। वेस्ट बेंगॉलची महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे। वेस्ट बेंगॉलचे मजदूरांना मजदूरी भेटली पाहिजे, कामं भेटले पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे। या सगळे वेस्ट बेंगॉलची जनताला मनापासून मी अभिनंदन करीन। मोदी जी हैं तो मुमकिन है।